आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची तरी झडझडूनी वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग मज पावशी अव्यांग निजधाम मागे. आपल्या सर्वांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापुरीचे राजे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांची माऊली विश्वांची माऊली या माऊलीने आपल्यासारख्या सामान्य जनांना संस्कृत मधलं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये आणून तो पाहणा आपल्या तोंडामध्ये दिलेला आहे. ज्याप्रमाणे माऊली आपल्या सामान्य बालकाला विज्ञान ज्ञान अध्यात्म या गोष्टी हळुवारपणे आणि अतिशय सहज अशा अवस्थेत समजावून देते, त्याप्रमाणे भगवद्गीतेमधील भगवंत गोपाल कृष्ण आणि त्यांचा प्रियोत्तम शिष्य अर्जुन या दोघांमधला जो संवाद कुरुक्षेत्रावर झालेला आहे, या संवादामधून जी भगवद्गीता आकाराला आली, भगवंताने अर्जुनाला मोह अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी जो उपदेश केला, तो उपदेश म्हणजे भगवद्गीता. भग म्हणजे भगवान, वद म्हणजे बोलणे. भगवंताचं जे बोलणं आहे ते भगवद्गीतेमध्ये अंतर्भूत आहे. 700 श्लोक संस्कृतमध्ये होते. सामान्य जनांना संस्कृत ही ज्ञान भाषा अवगत नव्हती, माहीत नव्हती, समजत नव्हती, कळत नव्हती, लक्षात येत नव्हती, आकलन होत नव्हतं. त्याऐवजी माऊलींनी या जगाच्या कल्याणासाठी हे अनमोल असं कार्य हाती घेतलं. हे शिवधनुष्य माऊलींनी पेललं. म्हणून तर आज लाखो लोक या वारकरी संप्रदायाचे पायीक होत आहेत, दास होत आहेत, भक्त होत आहेत. अशा 700 श्लोकावर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी भाष्य केलं आणि 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी हा अप्रतिम अलौकिक असा ग्रंथ तयार झाला. परंतु तो ग्रंथ लेखकापासून वाचकापर्यंत, श्रीगुरूपासून शिष्यापर्यंत जर यायचा असेल तर त्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात, अडथळ्यांना ओलांडून जावं लागतं. कारण या जगाचा नियम असा आहे, परीक्षेशिवाय उत्तीर्णता नाही. आपल्याला काहीतरी परीक्षा द्यावी लागते. जेव्हा प्राकृत भाषेमध्ये माऊलींनी हे ज्ञान सांगायला सुरुवात केली, आपल्या सगळ्यांना विदित असणारी गोष्ट आहे, नेवासा या तीर्थक्षेत्री सद्गुरूंच्या कृपेने संत सम्राट श्री गुरु निवृत्तीनाथांची कृपा माऊलीवर झाली आणि माऊली भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायावर टीका करू लागले, भाष्य करू लागले. टीका म्हणजे आपण व्यावहारिक अर्थाने घ्यायचं नाही. संस्कृत मधल्या श्लोकाचं भाषांतर त्यांनी प्राकृत भाषेत करून आपल्याला 9000 अध्यायांचे 9000 ओव्या ज्या ग्रंथामध्ये आहेत आणि 18 अध्याय ज्या ग्रंथामध्ये आहेत, अशा 18 अध्यायामध्ये 9000 ओव्या अंतर्भूत केल्या आणि सामान्यापासून ते विद्वानापर्यंत, साधकापासून ते मुमुक्षूपर्यंत सगळ्यांना ही ज्ञानगंगा खुली केलेली आहे. या रे लहान थोर, याती भलते नारी नर. कुणीही यावं आणि हा अध्यात्म अनुभवाचा आनंद लुटावा, याच्यासाठी माऊलींनी हे प्राकृत भाषेमध्ये सगळं हे ज्ञान आणलेलं आहे. या ईश्वरीय ज्ञान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील कलशाध्याय ज्याला म्हटलं जातं, असा 9वा अध्याय. या 9व्या अध्यायातील आपल्या सगळ्यांना वाचकांना, श्रोत्यांना, साधकांना पाठ असलेली 9व्या अध्यायातील 516 क्रमांकाची ही सुंदर आणि गोड ओवी आहे. या ओवीचा भावार्थ इतका गोड आहे, काय म्हणून मी तुम्हाला सांगू. साखर किती गोड आहे असं मी 1 तासभर जरी श्रोत्यांना सांगितलं तरी श्रोत्यांचं मुख गोड होणार नाही. साखर ही अनुभवण्याची क्रिया आहे, तिचं जी गोडी आहे ती अनुभवली पाहिजे. त्याप्रमाणे माऊलींच्या शब्दातली गोडी, माधुर्य, मधुरता ही आपल्याला जर चाखायची असेल
तर माऊलीच्या कुशीत आपण जायला पाहिजे. 9व्या अध्यायातील 516 क्रमांकाची आपल्या सगळ्यांना विदित असणारी, पाठ असणारी ती ओवी आहे. तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची वाटे लाग, मज पावशी अव्यंग निजधाम माझे. बघा किती गोड असं वर्णन केलेलं आहे. आपण या ओवीचा धावता भावार्थ आपण प्रथमतः पाहूया. तरी तरी हे जर पद येत असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी पूर्वकल्पना आहे, इतिहास आहे. जरी नंतर तरी हे पद येत असतं. जरी मी तुम्हाला मागे उपदेश केला होता, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही, म्हणून तुमच्यावर ही अवस्था आलेली आहे. जर त्या काळामध्ये तुम्ही योग्य अभ्यास केला असता, तर आज तुम्हाला अधिक गुण प्राप्त झाले असते. जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं असतं, तर आज तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ आली नसती. हे व्यावहारिक मुद्दे आहेत. ज्या अर्थी तरी आले तरी, म्हणजे आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे, ते सांगण्यामध्ये जी काही माहिती होती, महत्ता होती, महत्तम अशी गोष्ट होती, अत्यंत गुह्य अशी गोष्ट होती, मी तुम्हाला सांगितलेली होती. ती ऐकली असेल तर, म्हणजे आधीचा अर्धा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मागे काय घडलेलं आहे हे लक्षात येऊन देण्यासाठी, लक्षात आणून देण्यासाठी, ते लक्ष त्या मागच्या पूर्वपीठिकेकडे नेण्यासाठी माऊलींनी तरी हा शब्द प्रयोग केला. तरी झडझडोनी वहिला आणि, आता झडझडोनी हा प्राकृत शब्द आहे. आज आपली मातृभाषा मराठी आहे, पण दुर्दैवाने आपलं म्हणावं तितकं लक्ष आपल्या मातृभाषेकडे नाही. दुर्दैवाने म्हणावं लागतं. ये मराठीचे नगरी, या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन माऊलींची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. बघा माऊलींनी जी प्रतिज्ञा केलेली आहे, अवघं गाव नाही, अवघा तालुका नाही, अवघा जिल्हा म्हटले नाही, अवघा विभाग नाही, अवघं राज्य नाही, अवघा देश नाही, अवघाची संसार. संसार हे म्हणजे पूर्ण विश्व आहे. जग हे त्याच्यातला एक लहान भाग आहे. या विश्वाला सुख देईन म्हणतायत माऊली. माऊली म्हणजे काय? जिचं हृदय अत्यंत विशाल आहे, तिला आपण माऊली म्हणतो. आणि ही जी माऊली असते ही विश्वाची माऊली आहे. म्हणून तरी झडझडोनी वहिला निघ. आता झडझडोनी जर लक्षात यायचं असेल, असं गृहीत धरा की भूकंप होत आहे, घर हलत आहे. अशा वेळेला आपण घरातून बाहेर पडण्याची जी क्रिया करतो, ती सावकाश करतो का? किती छान वाटतंय, घर रेल्वे सारखं हलत आहे, डुलत आहे, पाळण्यात बसल्यासारखं मला वाटत आहे, असं आपण म्हणून वेळ घालवतो का? अजिबात नाही. त्या ठिकाणी अधिक वेळ थांबलं, घर कोसळण्याची शक्यता आहे, आपला मृत्यू होण्याची शक्यता आहे. म्हणून माणसं झटपट बाहेर पडतात. तरी झडझडोनी वहिला निघ. तू झटपट निघ, बाहेर निघ म्हणतायत माऊली. मग मनुष्य कसा आहे? जसा विचारशील प्राणी आहे, विवेकशील प्राणी आहे, अनुकरणशील प्राणी आहे, तसं मनुष्यामध्ये अजून एक गुण निसर्गाने, देवाने, नियतीने दिलेला आहे. तो म्हणजे त्याला जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये कुतूहल आहे. अरे पुढे काय, पुढे काय, याच्यानंतर काय आहे, पुढे पुढे जाण्याची इच्छा आहे. म्हणून पु ल देशपांडेंचं एक सुंदर आणि गोड वाक्य मला आठवतं. माणूस कुणाला म्हणायचं? ज्याचं कुतूहल जिवंत आहे त्याला माणूस असं म्हटलेलं आहे. माणूस म्हणजे ज्याच्याजवळ जिज्ञासा सदैव जागी आहे, जिवंत आहे, सदैव तो नाविन्याच्या शोधात आहे. आज हे केलं, उद्या आपण ते करूयात. त्याप्रमाणे कुतूहल आहे. तरी झडझडून वहिला निघ. झडझडून निघ, आलं लक्षात म्हणले आमच्या. झडझडून निघालं पाहिजे. आपल्याला जर आवडती गोष्ट मिळणार आहे असं जर सांगितलं, तर आपण हातातली सगळी कामं टाकून ती वस्तू, ती गोष्ट आपल्याला ज्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी आपण धावत पळत जातो. कारण आपल्यासाठी ती प्रिय गोष्ट असते. लहानपण आठवा आपण. एखादे जर म्हणाले ना, तेव्हा एक मामा म्हणाले, चल
तुला मी दुकानाला घेऊन जातो आणि तुला तुझ्या आवडतं खाद्य देतो. आपण जर घरामध्ये काही कामात असू, अभ्यासात असू, मामा म्हणतायत मला, की तुझ्या आवडीची गोष्ट मी तुला देणार आहे. बालपणीचा काळ सुखाचा. रम्य त्या आठवणी आपल्याकडे असतात. आणि मग अशा बालपणातल्या आठवणीमध्ये आपण रंगून जातो, रममाण होतो, एकरूप होतो, समर्पित होतो आणि मग हातातली सगळी कामं तो मुलगा टाकतो आणि मामांच्या बरोबर धावायला लागतो. आई म्हणते, "अरे बाळू बस." पण बाळूला ती प्रिय गोष्ट मामा घेऊन देणाराच. गोष्ट काही असू द्या. गोड पदार्थ असू द्या, आवडीची वस्तू असू द्या, कपडे असू द्यात. पण आपल्याला आवडणारी गोष्ट जर मिळायची असेल तर आपण धावत पळत जातो. तसं माऊली सांगतायत, तरी झडझडोनी वहिला आणि निघालो. माणसाला पुढे काय, पुढे काय, पुढे काय? एखाद्याला म्हटलं, फोन केलं, हॅलो, मी चौकात आलोय. मग पुढे? त्याला प्रश्न पडला, चौकात आलेत आपले मित्र, तर काय करायचं? मग बाहेर येऊ का मी घरी थांबू? त्याला प्रश्न पडलेला आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही ताबडतोब कपडे वगैरे अंगावर घाला आणि ताबडतोब मला तुम्ही भेटायला या. म्हणजे तुम्ही बाहेर या म्हटल्याबरोबर काही माणसं प्रसंग पाहून पडत्या फळाची आज्ञा घेऊन धावत धावत आपल्याकडे येतात. काही माणसं संथ गतीने येतात, काही निवांत येतात. ज्याला जसं ध्येय प्राप्त करायचंय त्याप्रमाणे त्याची धाव असते. तरी झडझडून वहिला निघ. झडझडून निघा. भूकंप होत आहे, कुठंतरी आग लागलेली आहे, काहीतरी विचित्र घटना घडलेली आहे. तेव्हा आपण त्या घटनेला पाहून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी झडझडून जातो, धावत जातो, पळत जातो आणि हा पळण्याचा जो वेग आहे व्यवहारामधला, संसारातला, प्रपंचातला, तोच माऊलींना इथे अपेक्षित आहे. आणि त्याच झडझडून वहिला निघ. झडकरी अतिशय वेगाने तुम्ही बाहेर पडा असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये जर तुम्ही गुंतून पडलात तर तुम्हाला खरं ज्ञान होणार नाही. या देहाचे विकार, वासना, षड्रिपू तुम्हाला ग्रासून टाकतील. म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. संतांनी किती मार्मिक आणि गोड सांगितलेलं आहे. या उपदेशामधून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, तरी झडझडून वहिला निघ. वहिला निघ, तू या मार्गाने जा. आणि कुठं जायचं मग? एखाद्याला म्हटलं बाहेर या, आलो, पण नेमकं कुठं येऊ? डाव्या बाजूला येऊ की उजवीकडे येऊ? का समोर चालू की पाठीमागे जाऊ? त्याला दिशा दिग्दर्शन झालं पाहिजे. अर्धवट ज्ञान हे काहीच कामाचं नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणतीही गोष्ट समजून उमजून करत असताना पुढे कुठं जायचं आहे, ज्याला दिशा मिळते त्याची दशा समाप्त होते. लक्षात घ्या, फार सुंदर आणि मार्मिक वाक्य आहे. ज्याला दिशा सापडते ना त्याची दशा संपते. आपल्या जीवनाची दशा जर बदलायची असेल, जीवनाला योग्य रस्त्यावर न्यायचं असेल, तर आपल्याला योग्य दिशा सापडली पाहिजे. योग्य मार्गाला आपण गेलं पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये बदल होईल. आपली दशा म्हणजे अवस्था बदलेल. म्हणून माऊली पुन्हा पुन्हा आग्रह करतायत, तरी झडझडून वहिला निघ. निघालात, ये भक्तीची वाटे लाल. तुम्हाला म्हटलं ना, मनुष्य कसा आहे, कुतूहल प्रधान आहे. त्याला कुठलंही काम सांगितलं तर तो करायला तयार असतो. पण जीवाची एक इच्छा असते बघा. काम केल्यानंतर प्राप्ती काय होणार आहे? जसं महिनाभर काम केलं, आठवडाभर काम केलं, तर त्याला पगाराची अपेक्षा आहे. कुठल्याही माणसाला कामानंतर फळाची अपेक्षा असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. साधू संत असतील, समाजसेवक असतील, तर ते निरपेक्ष भावानं काम करतील. पण आपण सामान्य जीवाचा विचार करतोय, तरी झडझडून वहिला निघ. आपण निघालो झडझडून, मग कुठे लागलो? आपण घरातून तर बाहेर पडलो. आपल्याला योग्य मार्ग, योग्य दिशा सापडली पाहिजे. कुठं जायचं आहे ते ध्येय आपलं ठरलं पाहिजे. कोणत्या रस्त्याने जायचंय तो रस्ता ठरला पाहिजे. किती वेगाने जायचंय तो वेग निश्चित केला पाहिजे.
वेग, रस्ता, दिशा या 3 गोष्टींचं समीकरण जुळलं की आपल्याला जीवनातलं ध्येय योग्य वेळी, योग्य काळी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग माऊलीने पुढे उपदेश केला, तुम्ही निघालात ना, तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीचे वाटे लाग. तू या भक्तीच्या मार्गाला लाग. तो सामान्य जीव होता. त्याने विचारलं, माऊली भक्ती म्हणजे काय? भक्तीमध्ये मूळ धातू आहे तो भजणे. ईश्वराला भजणे. भजणे म्हणजे काय? त्याची साधना करणे, भक्ती करणे. मग भक्त म्हणजे काय? अतिशय सुंदर आहे. अतिशय गोड अर्थ आहे याचा. भक्त म्हणजे जो देवापासून विभक्तच नाही, तो भक्त आहे. तू देव मी भक्त ऐसे करी. देव आणि भक्त हे दिसायला 2 आहेत, पण अंतरंगाने एकच आहेत. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळालेले. 2 आहेत देव आणि भक्त, पण त्यांच्यामधला जो धागा आहे तो एकच आहे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग. ठीक आहे म्हटले, आता भक्ती नावाच्या वाटेला तुम्हाला लागायचे. मान्य आहे, आपण मुख्य रस्त्यावर आलो. भक्ती हा एक राष्ट्रीय महामार्ग आहे, नॅशनल हायवे आहे. 6 पदरी 8 पदरी आपल्याला जेवढा जमेल तितक्या पदरी तो राष्ट्रीय हमरस्ता आहे, तो मार्ग आहे. या मार्गावर गेल्यावर वेगवेगळे आपल्याला साधनं, टप्पे आहेत. अनेक जशी गावं लागतात तसे रस्त्याचे प्रकार आहेत. राष्ट्रीय हमरस्ता, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तालुका मार्ग, गाव रस्ता, शिवरस्ता हे जसे रस्त्याचे विविध प्रकार आहेत, त्याप्रमाणेच आपल्याकडे भक्तीचे प्रकार. ये भक्तीचे वाटे लाग. मग साधकाला जिज्ञासा निर्माण झाली, अहो भक्ती म्हणजे काय? 9 प्रकार आहेत. आपल्याला त्या 9 प्रकारामध्ये जायचं नाही. भक्तीच्या वाटेला लागायचे. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूत. जगद्गुरूंनी फार गोड वर्णन केलेलं आहे मारुतीरायांचं. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शरण शरण हनुमंत. नवविधा भक्ती आहे. श्रवण आहे, अर्चन आहे, वंदन आहे, पादसेवन आहे. अशा भक्तीचे नवविध प्रकार आहेत. आपण जाणकार आहात, आपल्याला ते विदित. मला त्याच्यामध्ये अधिक वेळ आपला घ्यायचा नाही. मला आपल्या पुढे एवढंच मांडायचं आहे, ये भक्तीची वाटे लाग. ठीक आहे, भक्तीच्या मार्गावर लागलेला आहे. आपल्या समोर 9 पर्याय आहेत. श्रवण भक्ती आहे, अर्चन भक्ती म्हणजे पूजा करायची आहे. सख्य भक्ती आहे, अर्जुन हे सख्य भक्तीचं प्रतीक आहे. दास्य भक्ती आहे, दास्य भक्तीचं प्रतीक म्हणजे मारुतीराय आपले सगळ्यांचं आराध्य दैवत, शक्तीचं प्रतीक, बुद्धीचं प्रतीक. मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वातात्मजम वानरीथो मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. मारुतीराय आपल्या सगळ्यांचं शक्तीचं उपासना केंद्र आहे, ज्यांच्यापासून आपल्याला स्फूर्ती मिळते, शक्ती मिळते, बुद्धी मिळते, मनोवेगाने जातात. अशा भक्तीच्या मार्गाला जर जायचं असलं आपल्याला, तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला या चिंतनामध्ये थोडासा विचार या भक्ती परंपरेचा करायचा आहे. भक्तीचे वाटे लाग. भक्तीचा रस्ता सोपाही नाही आणि कठीण नाही. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी असं म्हटलेलं आहे. भक्ती कठीण आहे, सुळावरची पोळी आहे, म्हणजे अतिशय किचकट आहे. परंतु मार्ग डावूनिया गेली आधी दयानिधी संत ते. आपल्यावर संतांचे खूप मोठे उपकार आहेत की आपला जन्म भारतामध्ये झाला, भारतात पुन्हा महाराष्ट्रात झाला म्हणून आपण भाग्यवान. महाराष्ट्रात पुन्हा आपला जन्म मराठवाड्यात झाला म्हणून आपण भाग्यवान. याचा अर्थ असा नाही की मराठवाडा सोडून बाकीच्या प्रदेशातले लोक भाग्यवान. सगळेच महाराष्ट्रातले लोक भाग्यवान आहेत, कारण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये, भूमीमध्ये 18 पगड जातीमध्ये संत उदयास आलेले आहेत. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर.
सगळ्यांना आध्यात्मिक लोकशाही या ठिकाणी माऊलींनी 13व्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही प्रदान केलेली आहे. मंडल आयोग नंतर आला आपल्याकडे, पण आपल्याकडे चंद्रभागेच्याच वाळवंटामध्ये मंडल आयोग त्यावेळी संत सम्राट नामदेव महाराजांनी, संत सम्राट जनाबाई महाराजांच्या साक्षीने, संत चोखामेळा महाराजांच्या उपस्थितीमध्ये या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा संतांचा मेळा, 18 पगड जातींचा मेळा हा गोळा झालेला आहे. म्हणून 13व्या शतकामध्ये माऊलींनी आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली, भागवत संप्रदायाची स्थापना केली आणि त्याचंच आजचं नाव म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. माऊलींनी ही भक्तीची गंगा, ज्ञानाची गंगा सगळ्यासाठी खुली केलेली आहे. ये भक्तीचे वाटे लाग. सामान्यांना भक्ती म्हणजे काय आहे? तर भक्ती ही ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे असते, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तो, ज्याच्या त्याच्या मनाच्या चिंतनाचा भाग आहे तो, त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दलची जी काही एक रूपरेषा आहे, भगवंताच्या मूर्तीबद्दल, रूपाबद्दल, त्याच्याबद्दल जी काही धारणा आहे, ही भक्तीची अवस्था आहे. ही भक्तीची अवस्था प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. काहींना सागर संगीत भक्ती जमेल, काहींना सोपी भक्ती जमेल, काहींना मध्यम जमेल, काहींना सामान्य स्वरूपाची भक्ती जमेल. एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो म्हणजे आपल्या लक्षात यायला फार वेळ लागणार नाही. भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासात बसलेले आहेत. दोघांची चर्चा सुरू आहे. का हो, या विश्वामध्ये लाखो भक्त आहेत आणि मी जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा मला एक भक्त तुमची भक्ती अतिशय मन लावून करताना दिसत आहे आणि मला वाटतं की तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे आणि त्याचा पुरस्कार तुम्ही त्याला द्यायला पाहिजे. भगवान शंकर म्हणाले, पण पुरस्कार देण्याआधी त्याची आपल्याला परीक्षा घ्यावी लागेल. परीक्षेशिवाय कुणालाच उत्तीर्णता प्राप्त होत नाही. मग ते म्हणाले, तुझ्या समोर कोणता भक्त आहे? तर मातेने सांगितलं, एक राजा आहे. तो अतिशय चांगला राज्यकारभार करत आहे. त्या राज्यातील प्रजा सुखी, आनंदी, समाधानी आहे, तृप्त आहे आणि तो राजा महान शिवभक्त आहे. तो राजा आहे, तो वनात असलेल्या एका जुन्या प्राचीन शिवमंदिरात जातो. त्या ठिकाणी आपले सागर संगीत सगळे पुरोहित घेऊन जातो आणि त्यांच्या मंत्रोच्चारामध्ये आपली किती सुंदर पूजा करतो ते पाहून मला खूप प्रसन्नता वाटते. मग भगवान म्हणाले, अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही त्या राजाबद्दल बोलताय का? बरं, ठीक आहे. भगवान म्हणाले, मला त्याच्याविषयी काही फार प्रेम आणि आस्था वाटत नाही. माझा आणखीन एक भक्त आहे, आपण त्याच्याकडे जरा लक्ष द्या म्हटले. आणि मग मातेने पुन्हा पाहिलं तर राजा येऊन गेल्यानंतर तो एक गुराखी होता, अज्ञ होता, अडाणी होता, अशिक्षित होता. त्याला कसलंही शास्त्राचं ज्ञान नाही. तो पूजा करत होता आणि भगवान शंकर म्हणाले, माझ्या तरी मनामध्ये या गुराख्याबद्दल थोडीशी आस्था आहे, आपुलकी आहे. माता म्हणाले, अहो काय तुम्ही भोळे ते भोळेच म्हटले. आपण भोळे शंकर आहात आणि भोळेपणा आपल्या अंगामध्ये आहे मला दिसत आहे. पण तुम्ही असं का म्हणता? भगवान म्हणाले, साधाय म्हटले. पार्वती, साधाय म्हटले. आपण दोघांची परीक्षा घेऊ म्हटले. म्हणजे हा श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, हा भारी आहे, हा हलका आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, हा फार श्रीमंत आहे, गरीब आहे. भेदाभेद भ्रमामंगळ आपण म्हणले परीक्षा घेऊयात. तो राजा तो राजाच होता. त्याच्याकडे सगळी साधनं मुबलक होती. कमतरता कशाचीही नव्हती. तो राजा लवाजम्यासहित यायचा. सागर संगीत यथासांग पूजा करायचा. वेगवेगळे पुष्प अर्पण करायचा, सुगंधी द्रव्य अर्पण करायचा आणि त्याला आवडणारा नैवेद्य तो भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचा आणि हे केल्यानंतर अत्यंत मनोभावे नमस्कार करायचा. वर्षानुवर्ष त्याचा प्रघात होता. म्हणजे इतकी सुंदर पूजा पाहणाऱ्या माणसाला तत्क्षणी त्या ठिकाणी बसावं आणि मंदिरातून बाहेर जाऊच नये, इतकं प्रसन्नता ती पूजा पाहून कुठल्याही माणसाला वाटायची. आणि राजा गेला की 1 तासाने बरोबर तो गुराखी यायचा. त्याच्याकडे साहित्य नाही, सामुग्री नाही, ज्ञान नाही, माहिती नाही,
परंपरा नाही. तो गुराखी काय करायचा, रानामध्ये जायचा, हातामध्ये फुलं गोळा करायचा, ओंजळ करून ओंजळीमध्ये तो फुले घ्यायचा. आता पाणी न्यायला भांड त्याच्याकडे नसायचा. एका झऱ्यावर जायचा, झऱ्याने तो तोंडामध्ये चूळ भरून घ्यायचा. चूळ भरल्यानंतर हातामध्ये फुले आणि तोंडामध्ये चूळ भरून पाणी आहे. तो मंदिरामध्ये जायचा, सोबतीला कुणी नाही. राजाने केलेली पूजा बाजूला करायची. मग काय करायचा तो? आपल्या पायाने पिंडीवरची सगळी फुलं तो सारायचा. म्हणजे त्याच्या पायाचा स्पर्श भगवान शंकरांना व्हायचा. आणि दोन्ही पायाने, एक पाय आधी दुसरा पाय नंतर करून सगळी पिंड तो स्वच्छ करायचा. आणि नंतर तो तोंडातले चूळ जे आहे, तोंडातलं जे उष्ट पाणी आहे, तो पिंडीवर टाकायचा, हातात मधली फुलं अर्पण करायचा आणि मनोभावे तो भगवान शंकरांना नमस्कार करायचा. आणि तिथं बसून थोड्या वेळ ध्यान धारणा करून पुन्हा नमस्कार करायचा आणि तो निघून जायचा. असा दिनक्रम त्याचा वर्षानुवर्ष सुरू होता. तेव्हा माता म्हणाली, पार्वती माता म्हणाली, बघा कुठे तो राजा आणि कुठे तो तुमचा गुराखी. भगवान म्हणाले, असं काय भुललाशी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसने डोंगा. पार्वती, तुम्ही वरवर अंगाला बघताय, पण आतमध्ये बघा, ऊस काळा असतो वरून दिसायला, पण तो आतून गोड असतो. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा. नदी वाकडी तिकडे वाहते, पण नदीचं पाणी कधीच वाकडं दिसत नसतं. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. चोखा असेल कसा तरी, विचित्र अवस्थेत राहत असेल संत सम्राट चोखामेळा महाराज म्हणतायत, चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. चोखा असेल असा दिसायला कसा तरी, पण चोख्याचा भाव वाकडा नाही. त्याप्रमाणे भगवान म्हणाले, वरवर काय भुललाशी वरलिया रंगा. वरवर पाहू नका, उस डोंगा परी रस नाही डोंगा. ऊस काळा आहे, वाकडा आहे, पण रस काळा नसतो. आणि ऊसही जसा रस वाकडा नसतो आणि ऊसही काळा जरी दिसत असला तरी त्याचा काही परिणाम होत नाही. तेव्हा भगवंत म्हणाले, भगवान शंकर म्हणाले पार्वती मातेला, आता आपण परीक्षा घेऊ म्हटले. लगेच होत असते परीक्षा. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये विलंब लागत नसतो. सगळं ताबडतोब आणि त्वरित आणि सत्वर होत असतं. मग भगवान शंकराने काय केलं, उद्या जेव्हा राजा पूजेला आला, पूजा अर्ध्यावर आली, तितक्यात भगवान शंकराने लीला केली. भूकंप झाल्यासारखं मंदिर हलू लागलं. आता ते मंदिर कोसळणार, दगड कोसळणार, राजा आणि पुजारी जखमी होणार. हे राजाने पाहिल्याबरोबर राजाने सगळ्या पुजाऱ्यासहित मंदिरातून बाहेर धूम ठोकली. हे सगळं कैलासामध्ये बसून माता पार्वती आणि भगवान शंकर पाहत होते. बघा म्हटले, तुमचा तर भक्त, तुम्हाला जो आवडता होता तो तर बाहेरच गेला. ठीक आहे म्हणले, आता तुमचा गुराखी काय करतो ते पाहूयात म्हटले. लगेच गुराखी 1 तासाने बरोबर आला. प्रवचनामध्ये लगेचच ते येत असतात, त्यांना विलंब लागत नसतो. आल्यावर त्याने पूजेला प्रारंभ केला. जसं आधी सांगितलं, पायाने फुलं वगैरे काढली, तोंडातली चूळ टाकली, फुलं त्या पिंडीवर अर्पण केली, मनोभावे नमस्कार केला. तितक्यात ते सगळं मंदिर लक 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 असं हलू लागलं. दगडी मंदिर हलू लागलं. हलू लागल्यावर त्याला वाटलं, माझं जे आराध्य आहे, परमप्रिय दैवत भगवान शंकर आहे, यांच्या अंगावर हे दगड पडले तर देवाला किती वेदना होतील, किती दुःख होईल, किती अडचणी येतील. म्हणून त्या गुराख्याने काय केला, कसलाही विचार न करता तो खाली वाकला आणि त्या भगवान शंकरांच्या पिंडीवर त्याने पिंडीला घट्ट मिठी मारली. जरी दगड पडले तर आपल्या पाठीवर पडतील, डोक्यावर पडतील, पण माझ्या प्रिय देवाला काहीच होणार नाही, याचा विचार त्यांना वाटू लागला. आणि मग मातेला म्हणाले, बघा आता दोघांची परीक्षा झालेली आहे, तुम्ही निकाल घोषित करा, तुम्हीच निकाल घोषित करा. कुणाला किती मार्क द्यायचे ते तुम्ही दिलेले आहेत. आणि मग भगवान शंकर म्हणाले, काय तुमचा निकाल ठरलाय आता मला सांगा ना. तुम्ही म्हटले, तुमचा जो आवडता भक्त होता तो जीवाच्या आकांताने बाहेर गेलो. त्याला देव प्रिय वाटला नाही, त्याला जीव प्रिय.
पण हा जो गुराखी आहे सामान्य बुद्धीचा आहे, त्याला आपल्या जीवापेक्षा भगवंत प्रिय वाटलेले आहे आणि म्हणून त्याने भगवंताच्या रक्षणासाठी तो त्या ठिकाणी नतमस्तक झाला आणि त्याने काय केलेलं आहे, नतमस्तक होऊन त्याने देवाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संरक्षण करण्यासाठी त्याने स्वतःच्या प्राणाची आहुती सुद्धा देण्याची तयारी केलेली आहे. त्याने कडकडून मला मिठी मारलेली आहे आणि मिठी मारल्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून भगवंतावरची आपली निष्ठा, भक्ती ही दाखवलेली आहे. म्हणून मला तरी वाटतं राजापेक्षा या गुराख्याची भक्ती श्रेष्ठ आहे. आधी जसं आपल्याशी मी संवाद केला की परमार्थामध्ये सुद्धा पावलोपावली परीक्षा आहे, व्यवहारामध्ये परीक्षा आहे, प्रपंचात परीक्षा आहे. एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाला भेटतो तेव्हा तो आकंठ नखशिकांत त्याला तो पाहत असतो. याचा विचार कसा आहे, याचं चालणं कसं आहे, याचं बोलणं कसं आहे, याचा आपण आता इथे विचार केला पाहिजे. अधिक वेळ न घेता आपण मूळ विषयाकडे जाऊयात. तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग. कोणत्याही भक्तीला लागा, श्रवण भक्ती करा. नुसतं ऐकलं भगवंताचं नाम तरी सुद्धा पुष्कळ आपल्याला साध्य होणार आहे. म्हणून आपल्याला मी गमतीने सांगेन, आपल्याला शक्य नाही साधना करणं, तर सगळ्यात सोपी आणि सुंदर भक्ती म्हणजे नामभक्ती आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेणे तू जोडोशी नारायण. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम, कलो नास्ती कलो नास्ती नास्तिरन्यथा गतम. म्हणजे या कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगामध्ये फक्त नाम घ्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेलं नाम कधी घ्या. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता खाता पिता सर्व काही करता हरी बोला. अहो तुम्ही वेगळा वेळ काढू नका. माणसं म्हणतात मला, अहो सर गुरुजी आमच्याकडे वेळच नाही, वेळच नाही. वेळ आणि कर्ज अशा दोन गोष्टी आहेत, त्या जाणीवपूर्वक कराव्या लागतात. वेळ काढा आता तरी पुढे, हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. मग काय करा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी चिंता आहे त्या ठिकाणी चिंतन नाही. महत्वाचा विषय, जेथे चिंता असते तेथे चिंतन नसते. आता याला उलट आपण करूयात, जेथे चिंतन असते तेथे चिंता नसते. आपल्याला सगळ्यांना प्रार्थना आहे की भगवंताने, सद्गुरूने, संतांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्याला चिंतनाची गोडी लावावी. काळ सारावा चिंतने, चिंतन करा. चिंता मरेपर्यंत आहे. जन्मापासून जी सुरू होते आणि मृत्यूपर्यंत जी आपली साथ सोडत नाही तिला चिंता म्हटलेलं आहे. अवघी चिंता वारली पण कधी, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून तुम्ही आता काय करा, दिवस रात्र जितका वेळ आपल्याला चालताना नामस्मरण घ्या, बसल्यानंतर नामस्मरण घ्या, रिकाम्या वेळात नामस्मरण घ्या, प्रवासात नाम घ्या, आतल्यात नाम घ्या. सलग 21 दिवस कुठलंही नाम घ्या, ओठ हलतील. परंतु 21 दिवसानंतर आपल्या अंतरंगामध्ये तुम्ही एकदा बटन दाबलं नामाचं की नामाची गाडी अखंडपणे गोविंद गोविंद म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. आपल्याला जो इष्टदेव वाटतो त्याचं नाम कोणतंही घ्या, कोणतंही नाम तेच काम करतं. नाम घेतल्याशिवाय राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, नामे तरला नाही कोण, द्यावा ऐसा निवडून. पण आणखीन प्रमाण आहे, तरले तरती हा भरवसा, ऐसा नामधारकाचा ठसा. अरे अनेक तरले, पुढेही तरणार आहेत, तरतील सुद्धा. हा नामधारकाचा ठसा आहे. म्हणून नाम घेता राहू नका. मग काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. लक्षात ठेवा, आधी सकाम नाम घ्या, मग निष्काम येईल. हळूहळू गोडीची गोडी मिळून गेली, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज. एकदाच गोडी लागत नाही, हळूहळू टप्प्याटप्प्याने जायला पाहिजे. आधी 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. एकदम एका दिवशी 1 लाख जप होणार नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत
आपण आपल्या मनाला, जिभेला सवय लावली पाहिजे. इंद्रियाला जसं वळण लावू, तसं इंद्रिय वळतात. म्हणून या इंद्रियांना आपण थोडीशी मुरड घातली पाहिजे आणि नामसाधना केली पाहिजे. ही नामसाधना कशी आहे, याचा आपण आता विचार केला पाहिजे. ही नामसाधना आपल्याला जर साधायची असेल, तर ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आणि आवडी अनंत आळवायचा असेल, तर आपल्या सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे, की नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुका, ही झालेली सेवा माऊलींच्या चरणी आपण अर्पण करूयात आणि थांबूयात. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, पवन सुत हनुमान की जय।